सर नमस्कार. नमस्कार. सर आपण मला सांगा सर, ते शेवटी आपण रामटेक लोकसभा जी सीट आहे ते जिंकून आणलेली आहे. श्यामकुमार बर्वेजी हे खासदार बनलेत. काय सांगणार, कशा प्रकारचा मोलाचा वाटा या पूर्ण निवडणुकीमध्ये आपला राहिलेला आहे कामठी विधानसभा क्षेत्राकरता? आज आमच्या सर्वांसाठी, नागपूर जिल्ह्याच्या सर्व काँग्रेसच्या जनतेसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. रामटेक लोकसभामधून महाआघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे विजयी झाले आणि राष्ट्रीय नेते सोनियाजी, राहुलजी, मल्लिकार्जुन खरगेजी आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातून सुनील केदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवली होती आणि चांगलं यश संपादन त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. साई विधानसभेमध्ये काँग्रेस महाआघाडी पक्षाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं. त्याबद्दल मी नागपूर जिल्ह्याच्या रामटेक लोकसभेच्या सर्व जनतेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सोबतच ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी कारस्थान करून रश्मी बर्वेचा फॉर्म त्या ठिकाणी काढला, त्याचं तिचं सर्टिफिकेट अवैध ठरवलं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये 2 न्याय देण्यात आले. त्यामध्ये एका ठिकाणी अमरावतीच्या नवनीत राणांचं सर्टिफिकेट वैध ठरवलं आणि रश्मिताईंचं सर्टिफिकेट अवैध ठरवलं. याचा पूर्ण जनतेने, रामटेक लोकसभेच्या लोकांनी त्याचा बदला चुकवला. आज आम्ही ही सीट 77,000 मतांनी आम्ही त्या ठिकाणी जिंकलो. आज खऱ्या अर्थाने आमचे नागपूर जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे नेते सुनीलजी केदार साहेबांचं या ठिकाणी मी कौतुक करतो की ज्या पद्धतीनं एक संघटन कौशल्य म्हणून त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि सोबतीला आमचे राजेंद्रजी मोडक, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि संपूर्ण टीम आम्ही सोबत त्या ठिकाणी होतो आणि एक चांगलं यश संपादन केलं. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आणि विशेष करून कामठी मौदा विधानसभेमध्ये ही जबाबदारी सुनील केदार साहेबांनी माझ्याकडे दिली होती आणि संपूर्ण विधानसभेमध्ये चांगलं यश आमच्या संपूर्ण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं आणि 17,000च्या जवळपास ह्या विधानसभेमधून लीड आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. म्हणून विधानसभेच्या सर्व कामठी मौदा विधानसभेच्या जनतेचं सुद्धा या ठिकाणी मी ते आभार व्यक्त करतो. परंतु सुनीलजी केदार साहेबांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात अन्याय त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून झाले. निवडणुकीच्या काळामध्ये बँकेची खोटी केस त्या ठिकाणी काढून त्यांना जेलमध्ये टाकवलं, परंतु न्यायदेवतेने त्या ठिकाणी न्याय दिला आणि चांगली निवडणूक आम्ही त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या नेतृत्वाने निवडणूक आम्ही लढलो आणि जिंकलो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही ह्या रामटेक लोकसभेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं, महाविकास आघाडीचं गाडं त्या ठिकाणी चालवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आणि सोबतीला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातले उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा काम केलं. मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. विशेष करून आमचे प्रकाश जाधव असेल, देवेंद्रजी गोडबोळे असेल, प्रीतम कापसे असन, आमचा राजू हरणे असन, हे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणून एक चांगला यश संपादन त्या ठिकाणी केलं. आज परिस्थिती, भारतीय जनता पार्टीचा प्रदेश अध्यक्ष या कामठी विधानसभेत 2 आमदार डबल इंजिन या विधानसभेमध्ये होतं आणि विकासाच्या मोठ्या बाता त्या ठिकाणी लावत होत्या. परंतु सातत्याने मागच्या विधानसभेच्या थोड्याशा फार फरकाने माझा त्या ठिकाणी पराभव झाला. परंतु 4 वर्ष मेहनत करून आम्ही त्याच वेळेस आम्ही ठरवलं होतं का ह्या विधानसभेमधून आम्ही लोकसभेमध्ये लीड आणू. त्या जनतेने त्या ठिकाणी न्याय दिला आणि कामठी विधानसभेमधून चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी सर्व भागामधून, नगरपालिका असो, नगरपंचायत असो, कामठी असो, मौदा असो, नागपूर तालुक्याचा भाग असो, या सर्व लोकांनी, सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या, शिवसेनेच्या सर्व लोकांनी मदत करून एक चांगला उमेदवार, चांगला निर्णय त्यांनी घेतला आणि श्यामकुमार बर्वे हे निवडून आले. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्याचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो.